अनुश्री स्वतःला स्ट्रॉंग प्लेअर दाखवत असली तरी या डबल इविक्शनमध्ये बिग बॉसनी अनुश्रीला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. कारण ती जर या घरात नसेल तरच टास्क बघायला मजा येईल. चला तर जाणून घेऊया तिने घराच्या बाहेर जाणं का गरजेचं आहे. हाय गाईज, तर बिग बॉसच्या घरामध्ये एक टोळीचा ग्रुप आहे आणि एक दुसरा ग्रुप आहे. आता टोळीच्या ग्रुपमध्ये कोण आहेत? रोशन भजनकर, विशाल कोटियन, रुचिता आणि अनुश्री. आता ज्या दिवसापासून हे जोडीच्या बेडीमध्ये अडकलेली आहेत त्या दिवसापासून कुठेतरी अनुश्री ही बदललेली दिसत आहे आणि राकेश सोबत तिचा जो बॉन्ड आहे तो खूप चांगला झालेला आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये अनुश्रीने काहीही चूक केली असं तरी दिसलेलं नाहीये आणि ती खूप छान पद्धतीने देखील खेळलेली आहे. भलेही खेळामध्ये ती अग्रेसिव्ह झालेली असेल, पण इतर वेळेस कोणाला काहीही बोलणं, मुद्दा आपला नसताना त्याच्यामध्ये घुसणं, या ज्या गोष्टी ती करत होती आधी त्या आता गोष्टी होताना दिसत नाहीये. त्यामुळे या वीकमध्ये ती खूप छान दिसत आहे. पण आता कुठेतरी रुचिता आणि तन्वी या दोघी जोडीच्या बेडीमध्ये अडकलेल्या आहेत. या टोळीची फुटाफूट झालेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी अनुश्रीला पण आता शंका यायला लागलेली आहे की आपल्या पाठीमागं काहीतरी बोललं जातं. आता डबल इविक्शन याचा अर्थ असं नाहीये की 2 सदस्य घराच्या बाहेर पडतील. एक सदस्य सिक्रेट रूममध्ये जाईल, जिथे तो सगळं काही बेडवरती खात खात असतो आणि वरती व्हिडिओ बघत असतो की घरामध्ये काय चाललेलं आहे, आणि एक सदस्य जो आहे तो घराबाहेर जातो. आता ऑलरेडी सगळेजण नॉमिनेटेड नाही आहेत. नॉमिनेटेड सदस्यांची नावं काय आहेत? दीपाली, ओंकार, आयुष, अनुश्री, प्रभू, सचिन, रोशन, राकेश, दिव्या. आता दिव्याला जर घराच्या बाहेर काढलं एवढा इफेक्ट होणार नाहीये. रोशनचा पण एवढा इफेक्ट काही होणार नाही. जर अनुश्रीला बाहेर काढलं तरच तिला तो गेम दिसेल की विशाल आणि रुचिता या दोघांमध्ये काय बोलणं दिसतं, कारण हे तिघच जास्त एकमेकांशी अटॅच आहेत. जर अनुश्रीनं हे सगळं बोलणं ऐकलं तरच या तिघांमध्ये फूट पडू शकते आणि बिग बॉसचा TRP आणखी वाढू शकतो. बिग बॉसचा TRP वाढलंच म्हणजे प्रेक्षक त्याच्याकडे जास्त बघण्यासाठी कल करतात. आता कालचा एपिसोड जर आपण बघितला तर रुचिता आणि अनुश्री या दोघींचं भांडण झालेलं होतं की तुला मध्येच घुसायची सवय आहे. राकेशला ती बाथरूम एरियामध्ये खूप छान पद्धतीने सांगत होती की तिला दुसऱ्यांच्या प्रॉब्लेममध्ये उडी मारण्याची खूप जास्त सवय आहे. कुठे जाईल तिथे तलवार काढूनच उभी असते आणि या गोष्टी नाही चालत. म्हणजे कुठेतरी अनुश्रीवरती राकेशचा प्रभाव हा झालेला आहे. आता सुद्धा राकेशने बेडवरती सांगितलेलं होतं की मला विशाल आणि रुचिताचं थोबाड सुद्धा बघायचं नाहीये. त्यामुळे कुठेतरी अनुश्रीच्या मनात आता रुचिता असेल किंवा विशालविषयी अजून एवढं नाहीये, पण रुचिताविषयी कुठेतरी खालीवरती झालेलं आहे की माझ्या पाठीमागे काहीतरी बोलत असणार आहेत. आणि तन्वीने सुद्धा ती गोष्ट क्लिअर केली की कॅप्टन बनवण्यासाठी त्याचा कल जास्त रुचिताकडे होता. त्यामुळे कुठेतरी अनुश्रीला सुद्धा इन्सिक्युअर वाटत आहे टोळीमध्ये. त्यामुळे मग जर डबल इविक्शनमध्ये अनुश्रीला बाहेर काढलं तर ही गोष्ट होऊ शकते की तिला या दोघांच्या मधलं बोलणं कळेल आणि घरामध्ये येऊन पुन्हा ती राडा करेल आणि ही टोळी कायमची फुटून जाईल, किंवा तन्वी आणि अनुश्री या दोघी सुद्धा एकत्र येऊ शकतात. अशा पद्धतीचा हा गेम होऊ शकतो. त्यामुळे या डबल इविक्शनमध्ये अनुश्रीला घराच्या बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस घरामध्ये ती पुन्हा एंटर करेल त्यावेळेस मात्र विशाल आणि रुचिता यांच्यामधलं बोलणं ती ऐकून आलेली असेल. त्यामुळे ही टोळी फुटू शकते आणि आपल्याला एक नवीन गेम बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळेच अनुश्रीला डबल इविक्शनमध्ये बाहेर काढून सिक्रेट रूममध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं की कोणता सदस्य सिक्रेट रूममध्ये जायला हवे ज्याचा इफेक्ट गेमवरती होईल? हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.